नाही खरं म्हणजे आतापर्यंत साधारण 24,000पेक्षा जास्त दाखले दिले गेले आहेत. व्हेरिफिकेशनमध्ये काही अडचणी आहेत असं लक्षात आलं आहे. एकतर क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्यामध्ये काही त्याच्यामध्ये काही त्यांचे मध्ये काही प्रश्न आहेत असं त्यांना वाटत असेल. मी आता विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की शासनाचा जो अध्यादेश आहे त्याप्रमाणे कार्यवाही करावी. आणि आता ज्या भागांमध्ये दाखले कमी मिळतील कमी देण्याची प्रक्रिया राहील. आता शेवटी आम्ही एकदा सूचना दिलेल्या आहेत, पण जर अंमलबजावणी होत नसेल तर मग कारवाई करावी लागेल. साहेब, नांदेडमध्ये जे पाटबंधारे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत त्यांचे निवासस्थान आहेत त्यांना 7 दिवसाच्या आत ते खाली करण्याचे आदेश दिले. त्यांची मागणी होती की शासकीय जे दर असतील त्यानुसार आम्ही पैसे पेड करू, आम्हाला ते आमच्या नावावर करू. कारण गेल्या अनेक वर्षापासून आम्ही तिथे राहतो. गेले दुर्दैवाने काय झालं आहे की शासनाच्या म्हणजे जलसंपदा विभागाच्या वतीने जी अतिक्रमणाच्या संदर्भात कार्यवाही व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. मी काही त्या निवृत्त कर्मचाऱ्यांना दोष देत नाही, कारण शेवटी त्यांनी त्याचवेळी धरणांची एकदा कामं संपल्यानंतर ती जागा जलसंपदा खात्याने ताब्यात घ्यायला पाहिजे होती. आता काही कर्मचारी राहतात तिथे, मला जी काही माहिती मिळाली. पण शेवटी आता त्या संदर्भात मी आता माहिती घेतो आहे काय करता येईल आपल्याला. काही त्यांना शेवटी पर्याय जागा त्यांना हे काही त्याचं उत्तर नाही आहे. शेवटी त्यांनी जागा खाली करणं एवढंच पर्याय आहे. शेवटी त्या जागा महामंडळाच्या आहेत आणि महामंडळाची मालमत्ता जी आहे ही सुरक्षित राहिली पाहिजे, महामंडळाच्या नावावर झाली पाहिजे. आपल्याला आश्चर्य वाटेल की मागच्या 4 महिन्यामध्ये जवळजवळ 18,000 एकराच्या वर जमीन ही महामंडळाच्या नावावर करण्यामध्ये आपल्याला यश आलं की नावावर नव्हती आपल्या. म्हणजे मला वाटतं हा जो काही सावळा गोंधळ झाला होता त्याच्यामध्ये थोड्या ह्या कारवाईमध्ये अडचणी येणार, पण शेवटी शासनाची जागा आहे, शासनाला मिळायला पाहिजे. साहेब, मुंबईला लुटणारा रहमान डकेती कोण आहे हे सर्वांना माहीत आहे. महायुतीचे धुरंधर पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न केली. नाही, सभागृहात बोलले ते आमचे उपमुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब. आता काय की ज्यांना असं वाटत असेल की मी डकायत आहे तर त्यांनी तो त्यांचा प्रश्न आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यावर भाजपा कधीही जिंकणार नाही अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली. ज्या काँग्रेस पक्षाने जनाधार गमावलेला आहे, व्होट चोरीचा फेक नॅरेटिव्ह देऊन बिहारमध्ये निवडणुकीमध्ये सामोरे गेले, काय 6 जागा मिळाल्या. मला वाटतं जनाधार गमावलेल्या पक्षाच्या नेत्यांनी आता त्यांचं स्वतःच्या अस्तित्वासाठी आता लढाई करावी. मला वाटतं फॉर्म्युला काय ठरलाय महापालिकेच्या निवडणुकीसाठी? नाही, तो आता 50-50 म्हणत आहेत. तो आता कसं आहे की दोन्ही बाजूच्या पक्षाकडून समिती नेमली गेलेली आहे, तर तो ती निर्णय करतील. साहेब, इम्तियाज जलील अशी माहिती त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. ते माहिती फडणवीस म्हणजे येणार, शिंदे म्हणजे मीना आणि अजित पवार म्हणजे टीका असं आता इम्तियाज जलील मला वाटतं त्यांनी आता तो शांत बसलं पाहिजे. शेवटी ज्यांनी जातीय तेढ निर्माण करून जातीय राजकारण करून स्वतःच्या तुंबड्या भरल्या आहेत, राजकीय फायदे केले आहेत, आता जनतेने त्या नाकारला एकदा. मला वाटतं ज्यांनी जनतेने नाकारल्यानंतर लोकांनी आत्मपरीक्षा आणि आत्मचिंतन करण्याची गरज आहे. किंवा विनाकारण प्रसिद्धी मिळण्यासाठी माननीय मुख्यमंत्री टीका करणं हे मला वाटतं एक फॅशन झालेली आहे काही लोकांची. चंद्रसूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रात राहणार आहेत असं आश्वासन फडणवीस यांनी दिले. अनेक वेळा स्पष्ट केलं आहे की मुंबई महाराष्ट्रापासून कधीच बाजूला जाणार नाही. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यामध्ये कोणाच्या बापात हिंमत नाही आहे, हे स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा सांगितलं. ती शासनाची भूमिका किती वेळा अधोरेखित करायची आपण. पण दुर्दैवानं आज निवडणूक आल्या की उबाटा किंवा आणखी जी लोकं आहेत त्यांना असं ते उसणं अवसान येतं आहे. आज मुंबई माणूस हद्दपार करण्याचं पाप, मराठी माणसाला हद्दपार करण्याचं पाप मुंबईतून शिवसेनेने केलं. अनेक वर्ष सत्ता असूनही त्या ठिकाणी अफोर्डेबल हाऊसिंगचे प्रोजेक्ट नाही. सामान्य मुंबईकरांना मराठी माणसाला घर मिळत नाही. त्या ठिकाणी जे काही पद्धतीने महापालिकेचा जो भ्रष्टाचार झाला अनेक वर्षामध्ये, म्हणजे मिठी नदीचा गाळ काढायचा असेल, मी एकदा सभागृहात बोललो होतो ना, या गाळ काढण्यामध्ये कोणाचे हात साफ झाले याचं एकदा CBI चौकशी व्हायला पाहिजे. तोडाफोडा आणि राज्य करा अशी जे ते भाजपाची नीती आहे अशी टीका ठाकरेचे माजी खासदार उमेश पाटील यांनी केली. ठीक आहे, तर माझं म्हणणं एवढंच आहे की ज्यांनी जनतेने नाकारलं आहे, मला वाटतं ते आत्मचिंतन केलं पाहिजे. कुठंतरी शांतपणे एखाद्या मला वाटतं हिमालयात म्हणणार नाही, हिमालयामध्ये कशाला ते पापी लोक पाठवायचे, परंतु आता तिने आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
महानगरपालिकेची आचारसंहिता कधीपर्यंत लागणं अपेक्षित आहे? मी काय कल्पना नाही. मी काय तर निवडणूक आहे थोडा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.